चला बाय बाय. आता निघालेलो. आता सर्वात आधी आम्ही शॉपवर आलेलो अमोल भाऊच्या हळदीला घालायला. तशा साड्या आम्हाला भेटलेल्या. आता दिवस झाले मम्मी पप्पाला येशूला भेटलेले नाहीये म्हणून म्हटलं चला आज भेटून येत. फायनली आता मी मम्मीकडे पोहोचलेली आहे. बाहेर गाडी पण पार्क केलेली आहे. आता मध्ये जाते आणि मम्मीला डायरेक्ट धप्पा देते. मम्मीला हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज सकाळ सकाळी ना 5:30 वाजताच मला उठवून दिलेलं आहे कारण की ऋषीला आणि यांना जायचंय वॉटर पार्कला. तर त्यांना जायचंय म्हणून त्यांनी मला उठवून दिलेलं. इतका गोंधळ करताय ना सकाळपासून. इतके नाचू लागले, इतके उड्या मारताय नुसते. जास्त तर हर्षद उड्या मारू लागलाय. यस कालपासूनच एक्साइटेड आहे. अभ्यास करायला आपण कधीच एक्साइटेड नसतो. उड्या मारायला आपण 12 महिने एक्साइटेड आहे. इतकं कालपासून त्याला लगे इतक्या गुदगुल्या होऊ लागल्या माहितीये का. इतकं काही पण उड्या मारतोय, बडबडच काय करतोय असं एक्साइटमेंट मध्ये. हो कधी आजचा दिवस फक्त नाही 1 वर्ष नाही एकच वर्षच पॅकेज. पूर्ण दिवस. पूर्ण दिवस म्हणजे आजचा पूर्ण दिवस. पूर्ण दिवस 100 वर्ष. 100 वर्ष नंतर तेव्हा मी राहणार आहे का मला काय माहिती. तुला तुझ्या बायको सोबत हा ना. ऋषी ना रात्रीपासूनच एवढा एक्साइटेड होता. बॅग बिग सगळी भरून ठेवलेली आहे. बाकीची गोष्टी नसते केलं तू. हा एवढ्या कुठं जायचं म्हणलं तुला उठवावं लागतं. ऋषी उठ. आणि आज वॉटर पार्कला जायचं म्हणलं सकाळ सकाळ स्वतःच उठला, आवडायला लागला. मी करते तुम्ही नेहमी उठतो, नेहमी माझा आवडतो. हा मला उठवावं लागतं. ऋषी उठ चल आपल्याला जायचंय, उशीर झालाय. आज कोणी उठवलं मला? आज मलाच जाग नव्हती. मला होते. तुझा अलार्म लावला तू आणि सायलेंट वर फोन. नाही मी अलार्म लावलं तर उठलो होतो पण म्हटलं एवढं लवकर कशाला जायचं. म्हटलं पूर्ण आराम शेतात उठू कारण ते काही उठलेले दिसत नव्हते मला. मग मी परत राहिलो झोपून. मग 5:30ला उठलो. आम्ही 4:30ला सुटलो होतो. हर्षदन ते 4:30ला सुटले होते. एवढं सकाळी काय करायचं तुम्हाला? मग 5 वाजेपर्यंत ब्रश केला, टॉयलेटला गेलो. मग दादावरती 5 वाजेपर्यंत टॉयलेटला आणि शाळेत जायच्या वेळेस माहिती का 15 मिनिटात आवडतं त्याचं. 15 मिनिट आधी मम्मीला आत घालते दिसून करून उठवते. आणि ऋषी सर आता पोळी भाजी अजिबातच खात नाही. नुसतं हेच चालू आहे त्यांचं. बाय बाय. माझा टी शर्ट दाखवलं का? हो बाय बाय. नीट जा. मार्केटिंग करायला चाललो मी आता. काळे बिळे पडून येऊ नका तिकडून. काही लागून बिगून आणू नका. आता पाण्यातच चालला मी लय गोरे वाटणार. हा बाय. तर आता 6:30 वाजलेले आहे. आता ऋषी गेलेला आहे आणि मला इथे झोप खूप जास्त कारण की माझी झोपच कम्प्लीट झालेली नव्हती. म्हणून मी आता आहे ना थोडा वेळ झोपणार आहे. एक 8 वाजेपर्यंत झोपेल, त्यानंतर उठेल आणि मग माझं डेली रुटीन चालू करेल. ट्युशन ते गेल्यावर मी म्हटलं होतं की मी थोडा वेळ ना मस्त आराम करेल, मस्त झोपून राहील. पण मला आहे ना झोपच लागली नाही. एकदा माझी झोप मोडली ना की मला कशीच झोप येत नाही. सो मग मी जागीच होती. थोडा वेळ मोबाईल बघितला, आंघोळ वगैरे केली आणि आता आलेली खाली कारण की मला हे घर आवरायचंय. कपडे ना त्यांच्या सर्व घड्या करून कपाटात रचायचंय आणि त्यानंतर स्वयंपाक पण करायचंय. ते सर्व कपडे मी कपाटात लावलेले आणि आता हे जे कपडे उरलेले आहे ना हे मला काही धुवायला टाकायचे आणि हे जे टॉवेल्स आहे ना ते वरती वाळत घालायचे. माझं पोटभर जेवण पण झालेलं आहे आणि मी वरती गेले आणि ब्लॉग घ्यायचंच विसरून गेले होते. तर आज आमच्या घरी बनलेली होती कढी आणि पोळी. तर मी पोटभर कढी पोळी खाल्लेली आहे आणि आता मला तयारी करायची आहे कारण की मला आईंसोबत बाहेर जायचंय. ऍक्च्युली आम्हाला अजून पण खूप सारी खरेदी करायची आहे. अमोल भाऊच्या लग्नासाठी आम्ही साडी ज्वेलरी वगैरे घेतलेलं आहे पण तरी पण अजून हळदीसाठी किंवा कंबरपट्टा ते बाकी खूप 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 वस्तू घ्यायच्या बाकी आहे. तर आज आम्ही ना हळदीसाठी साड्या घ्यायला जाणार आहे. ऍक्च्युली शूटसाठी मला बाहेर उन्हामध्ये जावं लागतं. खूप सारा मेकअप फेसवर करावा लागतो आणि माझ्या बॉडीमध्ये इंटरनल हार्मोनल चेंजेसमुळे मला डार्क स्पॉटचा प्रॉब्लेम आहे. आणि डार्क स्पॉटचा प्रॉब्लेम ना कॉमन आहे. ते कुणालाही कंटिन्युअसली होतच राहतो. बट याला ट्रीट करायसाठी मी असे प्रोडक्ट यूज करते ज्याने माझा फेस इंटरनल ग्लोईंग होतो आणि माझी स्किन इव्हन टोन दिसते. डार्क स्पॉट्सला क्लिअर करायसाठी मी यूज करते हिमालया डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम. तर या सिरम मध्ये 100% ऑर्गॅनिकली सोर्स टर्मरिक आहे, 10% ग्लायकोलिक ऍसिड आहे आणि 2% नायसिनामाइड आहे. हे हिमालया स्वरसा हळद याचे गुणधर्म मिळून माझ्या स्किनवरचे डार्क स्पॉट्स रिमूव्ह करायला मला मदत करते. म्हणून हे माझं बेस्ट फ्रेंड आहे डार्क स्पॉट्स रिमूव्ह करायला. हे सिरम स्वरसा कोल्ड प्रेस एक्स्ट्रॅक्टने बनवलेले आहे जे हळदीचे सक्रिय घटक पूर्ण क्षमतेने
महिने टिकवून ठेवते. ऍप्लिकेशन साठी 2 ते 3 ड्रॉप्स फेसवर घ्यायचे आहे. सिरम ऍब्झॉर्ब होईपर्यंत मसाज करायचे आहे. दिवसातून तुम्ही 2 वेळेस यूज करू शकता, सकाळी आणि संध्याकाळी, आणि त्यानंतर छानसं मॉइश्चरायझर अप्लाय करायचंय. जर तुम्हाला हे प्रोडक्ट बाय करायचं असेल तर प्रोडक्ट Amazon, नायका, फ्लिपकार्ट आणि हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि ॲपवर अवेलेबल आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही आजच्या चेक करतात तर तुम्हाला ग्रेट डिस्काउंट सुद्धा मिळणार. या सिरमच्या रेग्युलर यूजमुळे मला खूप छान असा रिझल्ट मिळालेला आहे. माझी स्किन इव्हन टोन झाली आहे आणि खूप सुंदर असा ग्लो सुद्धा आला आहे. तर सर्वात आधी ना मी आपली गाडी पुसून काढली, कारण की काल परवा पाऊस झाला ना थोडाफार, तर त्याच्यामुळे धूळ एवढी बसलेली होती, असे ड्रॉप्स राहते ना पाण्याचे, सगळ्या गाडीवरती उमटलेले होते. मग गाडी पुसून काढली आणि आता निघालेलो आहे. आता सर्वात आधी आम्ही शॉपवर आलेलो आहे, कारण की आम्हाला इथून ना थोडं सामान पण घ्यायचं होता. प्रीतम दादाला त्याचा टिफिन पण द्यायचा होता. प्रीतमला आहे ना आम्ही फक्त एवढंच सांगितलं होतं, प्रीतमने पूर्ण गट्टाच उचलून जाऊ दे, ठेवून दे, परत जाय. दुकानावरचे सर्व मुलं आहे ना वॉटर पार्कला गेलेले ऋषी सोबत, म्हणून आज दुकानावर आहे ना प्रीतम दादा आलेला आहे. आणि यामध्ये ना आमच्या किचनचा कलर आहे, ते डिसाईड करायचे आम्हाला यामधला कोणता कलर घ्यायचा. हा तर घ्यायचा नाही, हा मॅट मध्ये, हा मेटॅलिक कलर आहे. इकडे कोणते ॲक्रेलिक, कोणते सॉलिड कलर आहे, हे मेटॅलिक आहे. हे घ्यायचे वाटतं आपल्याला, काय माहित कोणते घ्यायचे, आम्हाला तर कळत पण नाही कोणते घ्यायचे. ऋषी आल्यावर ऋषीच डिसाईड करणार ते. आता हा छान आहे ना, तो चमकतोय, पण तो चमकच पाहिजे ना आपल्याला. हे पण चमकतंय ना, हे काचेवाले हे नको, ते फारच चमकल, एकदमच लाईट पडला ना एकदमच चमकल ते. त्या बाईच्याला हाय बघ, हा म्हणत होता ऋषी पिस्ता. कोणत्या बाईच्याला? आम्ही आजारचं काम बघायला गेलं. हा होता का? पहा खूप डार्क होईल. लाईट शेड पाहिजे हिच्यात, तो शेडच नाही तरी पण लाईट एकदम अशातून लाईट पाहिजे एकदम या टाइप मध्ये. हा या टाइप मध्ये वगैरे छान आहे ग त्यापेक्षा, याच्यापेक्षा. हा बाई चमकणारे फार आहे हे सगळे ना, चमकता खूप आहे. हे कसं एकदम रिच वाटतंय, हे फारच असं ते झगामगा ग्लिटर टाकल्यावानी वाटतंय. ते मॅट आहे, मॅट मध्ये घ्यायचं नाही आपल्याला. ऋषी आता संध्याकाळी येईल तेव्हा आपण डिसाईड करू याच्यातून कोणतं घ्यायचंय. तर आता आम्ही साड्या आणलेल्या आहे. आम्हाला आहे ना ह्या अशा प्लेन व्हाईट मध्ये साडी घ्यायची होती अमोल भाऊच्या हळदीला घालायला. फायनली तशा साड्या आम्हाला भेटलेल्या. आता एक कल्याणीची, एक धनश्रीची, एक माझी. कल्याणी धनश्री हा अमोल भाऊच्या बहिणी आहे. बहिणीच आहे ना, बहिणीची, एक बहिणीची मुलगी आहे आणि एक बहीण आहे. तर आता आई चालले आहे घरी. बाय. हो बाय. आता मी चालले माझ्या घरी, कारण खूप दिवस झाले मम्मी पप्पाला येशूला भेटलेले नाहीये, म्हणून म्हटलं चला आज भेटून येत, कारण की ऋषी पण घरी नाहीये. म्हणून आज मी त्यांना भेटायला चालले आणि त्यांना आहे ना सरप्राईज देणार. मी त्यांना सांगितलेलंच नाही ऍक्च्युली की मी त्यांना भेटायला येते. आणि मस्त बारीक बारीक आहे ना पाऊस सुद्धा येतोय मध्ये मध्ये. सो मस्त आता ड्राईव्ह करत करत जाईल मी. पुढचं वातावरण इतकं छान झालेलं आहे आणि मी मस्त बारीक आवाजात एकदम छान असे रोमॅन्टिक गाणे पण लावलेले ना, त्यामुळे इतके मज्जा येते ना मस्त ड्राईव्ह करायला. आणि खूप दिवसानंतर मी एकटी कुठे तर चालले नाही, मेन म्हणजे लांब. म्हणजे मम्मी ना तिथून खूप लांब राहते, 22 ते 30 किलोमीटर असेल. सो मी एवढा लांब आहे ना एकटी आलेली आज गाडी घेऊन. आणि एकदम भारी वातावरण आहे आज, मस्त. ऊन तर बिलकुल नाही, मस्त ढगाळ वातावरण झालेलं आहे, बारीक बारीक पाऊस पण येतोय. एकदम मस्त, एकदम रिलॅक्स वाटतंय. कार चालवणं ना माझं ड्रीम होतं, ड्रीम. म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे ड्रीम असतात, तसं माझं कार चालवणं हे माझं ड्रीम होतं आणि ते फायनली कम्प्लीट झालेलं आहे ऋषीमुळे. सो थँक्यू ऋषी. तो ब्लॉग बघेल ना तेव्हा त्याला थँक्यू मिळून जाईल माझं. मला आज लय भारी वाटलं, मला इतकं रिलॅक्स वाटलं ना. मला आता कळालं की ड्रायव्हिंग काय इतकं लोकांना आवडते, का करायला आवडते एवढे ड्रायव्हिंग. एकदम भारी रिलॅक्स वाटते एकदम. फायनली आता मी मम्मीकडे पोहोचलेली आहे. बाहेर गाडी पण पार्क केलेली आहे. आता मध्ये जाते आणि मम्मीला डायरेक्ट धप्पा देते. ते घरी पाहिजे, नाहीतर धप्पा मलाच भेटल. काय माहिती आहेत की नाही. चलो मम्मीला काहीच नाही काय फोनवर बोलते, म्हणलं काय करते. तुला सांगितलंच नाही मी की येणार आहे. मन सकाळ सकाळी फोन केला होता मी, म्हणलं कुठं गेलेलं नाही पाहिजे तुम्ही. तेव्हा पळत आलं माझ्या जवळ, म्हणलं मम्मी नको सांगू शकतो बस. पहिले घरात गेलो ते पळत पळत तुला सांगायसाठी, तर म्हटलं तरी पप्पांना म्हणते आज 8:30ला फोन सकाळी, म्हटलं एवढ्या लवकर कुठे गेलं दादुड पादुड. पळून जाते इकडे. काय ग हा बाहेर पळून जाते. गेला होता पळून आलो इतकं फास्ट आलो पळत पळत पळत.
दीदीला. आता मी ना मम्मीला पास्ता बनवायला लावलेला आहे, कारण की मला खूप दिवसांचा पास्ता खायचा माहितीये. आमच्या घरी पण आहे ना, आम्ही बरेच दिवस झाले पास्ताच आणला नव्हता. सगळं अन्न होत होतं आणि पास्ताच राहून जायचा, कारण की पास्ता आहे ना मंडीमध्ये भेटतो आणि मंडीमध्ये जाणंच होत नव्हतं. फायनली आता मी पोटभर पास्ता खाणार आहे. हा, आमचा संपलेला होता, पण तू आली तर येऊन गेला घरात. येऊन गेला. आता यश रडणार आहे, कारण की मम्मी इतक्या दिवसाची यशूल म्हणती पास्ता नाही रे घरात, नाहीये घरात. आणि आता निघलाय आमचा पास्ता. टेस्टी टेस्टी करा, एकदम भारी. जास्त तिखट नको करू, नॉर्मल बट एकदम भारी. हा मस्त गरमागरम पास्ता तयार आहे आणि आता मी त्याला मन भरून खाणार आहे, कारण की मला इतक्या दिवसांची क्रेविंग होत होती ना पास्ता खायची. आणि आता वास पण येतोय त्या पास्त्याचा, इतका भारी वास येतोय ना. त्यामध्ये मिरे पावडर आणि काय कांदा ना, कांदा आणि मिरे पावडर राहतं ना, त्याचा वास एकदमच भारी येतो. आता पटकन दे, मला कंट्रोलच नाही होते. जेव्हापासून तू स्टार्टिंग केलेली ना बनवायला तेव्हापासून कंट्रोल नाही होते. पटकन दे. भाव इतका मस्त झालाय ना पास्ता. जास्त तिखट पण नाही झालाय, जास्त फिका पण नाही झालाय, एकदम टेस्टी झालाय. कसा आहे रे? छान आहे ना? हो. बारकुल्या तू किती बारीक दिसतोय, कारण ना याची तब्येतच खराब आहे. 4-5 दिवसापासून लय तापलेलं आहे तुझ्यापासून तरी खेळतोय. हा तुला नाही खायचं? खरबूज हा खरबूज खा तू प्लीज, पास्ता नको खाऊ, मी खाणार आहे पूर्ण. पास्ता ते घालला आणि आम्ही आलोय थोडं बाहेर, कारण की मम्मीला आहे ना थोडीफार शॉपिंग करायची होती. म्हणजे गळ्यातलं वगैरे घ्यायचंय, बायांचं तर माहितीच राहतं, गळ्यातलं मंगळसूत्र अमकं टामकं असं थोडंफार घ्यायचंय. तर त्यामुळे आम्ही थोडीफार शॉपिंग करायला आलो होतो आणि काय काय घेतले ना ते आम्ही तुम्हाला घरी जाऊन दाखवतो. आलो आम्ही घरी आणि आम्ही बाहेरून काय काय शॉपिंग करून आलो बघा. ह्या बांगड्या घेऊन आलोय. हा, त्या बांगड्या आणल्या आहे, त्या मम्मीसाठी गळ्यातलं आणलेलं आहे. आणि हे क्लचर हे माझे आहेत. आणि ही काय गे? साडीपिन आहे. साडीपिन ही मम्मीचीच आहे. एवढंच घेऊन आलो आम्ही. हे क्लचर भारी ना हवाला, किती सुंदर दिसतोय. जीन्स वर वगैरे पण लावायला छान आहे. छान आहे, मस्त आहे सगळे. मस्त. बँगल्स पण किती सुंदर दिसत आहे, एकदम मस्त दिसत आहे. तेच ना, मी तेच म्हटलं. याच्यामध्ये आता आहे ना दुसरा कलर घ्यायचा. प्रत्येक जी साडी घालशील ना तिचा कलरच्या घालायच्या, मस्तच दिसल वेलवेटच्या. हा, तर ही जी व्हाईट साडी मी सकाळी घेतली ना तिच्यावरचं मी ब्लाऊज सुद्धा आता टाकून आलेली आहे शिवायसाठी. आणि पिको फॉल तर मम्मीच करून देणार आहे मला. ए मम्मी, पिको फॉल नक्की होईल ना? ब्लाऊज शिवून होऊन जाईल पण पिको फॉल होईल ना? नाही, पिको फॉल अर्जंट मध्ये होतो माहितीये का? आणि हा पिको फॉल बघ बरं अर्जंट मधला. हा अजून नाहीये, किती दिवस झाले देऊन दिली. अगं तुला घालायची नाही ना, तर आता करून देऊ का? नको यार, ही साडी मला लय आवडलेली आहे. अमोल भाऊच्या लग्नात तीच घातली असती मी. यार ही बघितल्यावर मला हीच घालावी वाटती. लय सुंदर आहे, हीच घालायला पाहिजे. खूपच सुंदर साडी आहे, एकदम मस्त आहे, लय सुंदर आहे ती. तर आता चालले मी घरी. आता करूयात आपण येशूला आणि मम्मीला पप्पाला बाय बाय. पप्पी दे, आयशी दे, बाय. आता पोचले मी घरी आणि घरी येऊन आहे ना सर्वात आधी मी फ्रेश होणार आहे, कारण की सकाळपासून आहे ना माझ्या फेसवर नुसता मेकअपच आहे. इथं ब्लश वगैरे आहे तर ते सर्व रिमूव्ह करते आणि कपडे पण चेंज करते. एकदम मस्त घरी आल्यावर आहे ना मला असं नाईट ड्रेस मध्ये राहायला आवडतं, काय एकदम मोकळं एकदम फ्री, एकदम मस्त कम्फर्टेबल राहायला आवडतं. सो मी आता पहिले ड्रेस चेंज करते आणि त्याच्या आधी ना मी मम्मीला फोन करून सांगते की मी पोहोचले. ऋषी घरी येत नाही त्याआधी तर त्याचं मला काम सांगणं चालू होतं. सर्वात आधी त्याने मला काम सांगितलं होतं त्याच्यासाठी गरम पाणी लावायचं. सो मी त्याच्यासाठी आता गरम पाणी पण लावलेलं आहे आंघोळीसाठी. आणि आता फोन करून सांगितला की त्याला खिचडी सुद्धा खायची, पतली खिचडी. सो आता मला पतली खिचडी पण बनवायची. म्हणजे सर्वांचा स्वयंपाक झालेला आहे, आई पप्पांचे मला वाटतं जेवण पण झालेले आहेत. आणि आता हा फोन करून सांगतोय की खिचडी बनव. इतकं फिरून फारून आला, तिकडून खाऊन नाही आला आणि घरी येऊन त्याला खायचंय. मी ऋषीसाठी आता खिचडी लावते आणि ऋषीन ते पण आलेले. आपण विचारू त्यांना किती किती मज्जा केली. खूप मजा केली, खूप जास्त. ती सगळी मजा तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे, म्हणजे आपल्या युट्यूब चॅनल ऋषिकेश गाडेकर ब्लॉग्स वरती. मी तिथे इतकं पडलो माहिती का, मला इथं लागलं आणि इथं तर एवढं लागलं, अरे बाप सांगू नाही शकत. मी गाडी कशी चालवली इथपर्यंत. गोळी आणायला लागल तुला, जेवण कर, गोळी घे आणि झोपून राहा. ते दुखलं ना तेव्हाच माझं डायरेक्ट येऊन गेलो, असं जोरात पडलं. पोरं नाही की जोरात पडलं होतं. तुम्हाला नाही लागलं का रे? कुठं लागूनच आणले का? त्यांना असं थोडं राईड मध्ये घरसड असं पडलो ना त्या तिथे ते ओलं असेल त्याच्यामुळे पाय सटकला असेल. पडलो डायरेक्ट असं कमरावर टुकून आदळलो. लय डायरेक्ट मला असं डायरेक्ट पहिले असं पांढरं दिसलं डोळ्यासमोर पूर्ण. मग यांनी उचललं मला चालता येत नव्हतं. मग किती वेळपर्यंत यांच्या सहाऱ्याने चाललो
आशिषच्या हातात ते टॅग होतं ते लॉकरचं, ते सुद्धा तुटून गेलं, एवढं जोरात पडलो. माय आता तू गोळी घे आणि झोपून राहा बाबा. हे बघे किचनचा कलर. हा ना, कुठलं फायनल करायचं ते बघू. यातले मला 3 आवडलेले, 3 मधले बघू आपण कोणतं तरी. हे बघ, हे तर फारच वेगळे आहे बघ, हे चमकीचे. हा एक आवडला इकडे बघ, हे चमकीचे हे नाही घ्यायचे. नाही रे, ग्लिटर वगैरे नको. हा एक आवडला मला. हा मला पण हा आवडलाय, पण मला असं वाटतंय ते झाल्यावर जास्त डार्क होऊन जाईल का रे. नाही, लाईट आहे, शेड खूप लाईट येतो, लाईट मध्ये खूप छान वाटेल. हा पण एक आवडला होता, हा इकडचा. हा नाही का, हा डार्क आहे उलट. हा छान आहे ना, पिंक वाला का. तो आवडला होता मग मला. हा किंवा याच्यामध्ये एक चॉईस करू. याच्यात सगळ्यांना दाखवू आपण घरी आणि मग चिठ्ठ्या करू, याच्यात का याच्यात चॉईस करू. असंच करू, चिठ्ठ्या करून मग चॉईस करू. आपल्याला त्याचं 3D मॉडेलने बघायला भेटणार का या कलर मध्ये. मग ते लगेच बनवून देतील ना, तो कलर टाकून 3D मॉडेल. हा ना. तर आता आमचे जेवण झालेले आहे आणि आता आहे ना मला नाईट स्किन केअर करायची थोडीफार आणि आता झोपून राहायचं डायरेक्ट. सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. Falling fast, sitting here praying that this night's gonna last.